हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जूनला होणार आहे। यंदा या सोहळ्यासाठी 5 लाखापेक्षा अधिक शिवभक्त रायगडावर उपस्थित राहणार असून 5 ठिकाणी अन्नछत्र सुरू असेल। या वर्षीच्या सोहळ्यात शिवकालीन युद्धकला, शाहिरांचा पोवाडा सादरीकरण, पालखी सोहळा आणि मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा असे कार्यक्रम पार पडतील। इतिहासाला उजाळा देणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर आणि कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला। हा दिवस म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे। युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या पुढाकारातून दरवर्षी 5 आणि 6 जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यंदा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनासाठी राज्यभरातून 5 लाखापेक्षा अधिक शिवभक्त रायगडावर येतील असा अंदाज आहे। यंदाही या सोहळ्यात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील। 5 जूनला पाचाड इथल्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीला अभिवादन करून या सोहळ्याला सुरुवात होईल। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं गडपूजन होईल। त्यानंतर संध्याकाळी ढाल तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची हा कार्यक्रम पार पडणार आहे। होळीच्या माळावर ढोलवादन, लेझीम, वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदुंग गजर, राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम, गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, जगदीश्वर मंदिर इथं भजन आणि कीर्तन असे कार्यक्रम होतील। 6 जूनला सकाळी ध्वजपूजन, राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम, शिवरायांच्या पालखीचं राजसदरेवर आगमन आणि त्यानंतर युवराज संभाजी छत्रपती आणि युवराज कुमार शहाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या उत्सव मूर्तीला अभिषेक केला जाईल। तर सिंहासनारूढ शिवछत्रपतींच्या मूर्तीला सुवर्णमुद्रांचा अभिषेक होणार आहे। त्यानंतर पालखी सोहळा होईल। शिवरायांच्या समाधीला अभिवादन करून या सोहळ्याची सांगता होणार आहे। या सोहळ्यासाठी 40 मानकऱ्यांची पथकं तयार करण्यात आली आहेत। तसंच 25 बेडचं हॉस्पिटल, पिण्याच्या पाण्याची सोय आणि 5 अन्नछत्र अशा सुविधा असतील। प्रत्येक शिवभक्तांनी माझा गड माझी जबाबदारी ही भूमिका घेऊन शिवराज्याभिषेक उत्सव यशस्वी करावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर आणि कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी पत्रकार परिषदेत केलं। यावेळी अमर पाटील, प्रवीण उबाळे, सुखदेव गिरी, शाहीर दिलीप सावंत, उदय घोरपडे, साक्षी फराकटे, वसीम मोमीन, प्रकाश मोरबाळे, प्रसन्न मोहिते, सत्यजित आवटे, दीपक सपाटे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते।